नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. हे बघा, एक महायुतीचा एक आघाडीचा पक्ष म्हणून आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक निवडणुका राहतात, स्थानिक लेवलचे निर्णय राहतात. माझ्याकडून मी 4 ते 5 वेळेस मी स्वतः जाऊन समोरून अप्रोच होऊन मी प्रयत्न केला की ती झाली पाहिजे 100%, पण शेवटपर्यंत रिस्पॉन्स मिळत नव्हता. आणि आजचा शेवटचा दिवस, मग निर्णय घेणं हा अपेक्षित होता. काल रात्री 11:30-12च्या दरम्यान आम्ही निर्णय घेतला आणि सर्व 31 उमेदवार आणि नगराध्यक्ष हे आपण रिंगणात उतरवतो. याचं कारण जनता विचारत आहे. नाही, मी जसं बोललो की मी शेवटपर्यंत मी प्रयत्न केला आणि मी स्वतःच जायचो सर्वांच्या ऑफिसमध्ये. माझ्या ऑफिसला कोणी नाही, मी सर्वांच्या ऑफिसला जायचो. मंत्रीच पद बाजूला ठेवून जायचो मी त्यांच्या घरी की आपल्याला युती करणं हे आवश्यक आहे. केलं तर फायदा होईल, जनतेचा फायदा होईल, सर्वांचाच फायदा होईल. पण आता स्थानिक लेवलवरच निर्णय सोडल्यानंतर स्थानिकच्या नेत्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. 5 वेळेस जसं म्हटलं, मी 4 ते 5 वेळेस मी स्वतः अप्रोच झालो. माझ्याकडून कुठलीही ऑफर आली नाही आणि रिस्पॉन्स मिळाला नाही. मग आता निर्णय घेणंच आहे, पक्ष म्हणून तिथे लढवावं लागेल. असं कोणतं जनतेला सांगण्याजोगतं कारण आहे का तिढा फुटण्यामागचं? प्रचार आहे ना आता भरपूर. भाऊ, शेवटीला होऊ शकते युती, शेवटीला होऊ शकते. अखेरला पक्षाचं एबी फॉर्म सोडून अध्यक्षपद जर तिथे फॉर्म भरत असेल आज, तर त्याच्यात युतीची संभावना ही नाही सारखंच आहे, नाही होणार असं माझं मत आहे. एक पक्षाचा उमेदवार तुमच्या धर्मपत्नी आहेत, तर जनतेला काय आव्हान? नाही बघा, काय झालं, आम्ही उमेदवार आमचं शेवटपर्यंत दुसरंच होतं. युती झाली असती तर 100% दुसरं उमेदवार होतं. युती होत नसल्यामुळे जेवढे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जे नेते मंडळी आहेत, त्यांचं सर्वांचं मत घेऊन शेवटी माझे वडील मनोहर नाईक साहेब हे ॲग्री होते शेवटपर्यंत. ते सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांना ॲग्री करून आज फॉर्म भरला आणि आज सकाळपासून फॉर्म भरत आता वेळ फॉर्म झाला म्हणून आता आलो.